सोलापूरच्या बार्शीमध्ये एका पिस्टलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। धाराशिवचं ड्रग्ज प्रकरण ताजं असतानाच आता बार्शीमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडले, त्याच्यामुळे खळबळ माजलेली आहे। 3 आरोपींसह एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। एक जण बार्शीचा आहे आणि 3 जण हे आता उर्वरित 2 जण धाराशिव जिल्ह्यातले रहिवासी असल्याचं समजतंय। 13 लाखांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात जप्त केलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। अनिकेत, आणखी काय खुलासा पोलिसांकडून या सगळ्या संदर्भात करण्यात आलेला आहे का? नक्कीच रिद्धी, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणचं ड्रग्ज प्रकरण जे आहे ते ताजं असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये जे आहेत आता ड्रग्ज सापडल्याची घटना घडलेली आहे। बार्शी शहर पोलिसांनी जे आहे ही मोठी कारवाई ड्रग्ज संदर्भात केल्याचं दिसून येतंय। खरं तर एक पिस्टलसह 20 ग्रॅम एमडी ड्रग्ज जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि याचबरोबर 3 आरोपींना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर बार्शी जवळील जे परांडा रोड आहे तिथे तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। खरं तर बार्शी पोलीस जे आहेत ते आता जवळच असलेलं जे तुळजापूर आहे त्या ठिकाणी मोठं ड्रग्ज कारवाई झाली होती आणि तेच प्रकरण ताजं असताना आता बार्शीमध्ये देखील ड्रग्ज सापडल्याचं दिसून येतंय। खरं तर तिघांकडून 20 ग्रॅमचे एमडी ड्रग्जचे 9 पाऊच जे आहेत, त्याचबरोबर एक गावठी पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड अशी घेऊन जाणारी कार जी आहे ते बार्शी पोलिसांनी जप्त केलेली आहे। त्यामध्ये असद हसन देहुलूज असतील, मेहबूब मोहम्मद शेख असतील आणि सरफराज शेख असतील, या तिन्ही आरोपींना जे आहे ते बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रिद्धी जी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी अनिकेत।